जागतिक आदिवासी दिनानिमित्त पालघरचे नगराध्यक्ष आदरणीय उत्तम दादा आहेत. आपण त्यांच्याशी बोलणं करूया. दादा, सर्वप्रथम आपणास आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. काय म्हणाल, आपल्या पालघरमध्ये मोठ्या उत्साहाने हा समाज एकवटे येऊन एकीचा संदेश देतो, त्याबद्दल काय म्हणाल? नक्कीच, आता जसं सांगितलं तुम्ही त्याप्रमाणे ह्या आदिवासी समाज 9 ऑगस्ट रोजी इथे पालघरमध्ये आलेले आहेत. त्यांचं आम्ही पहिलं पालघर नगर परिषद माझ्या पक्षाच्या वतीने आणि माझ्या वतीने त्यांचं स्वागत करतो. आणि हे आपला आदिवासी समाजाचा हे एक मोठं सण असं मी मानतो. दादा, काय म्हणाल, ज्या पद्धतीने ही मोठी संस्कृती जोपासण्याचं काम करतात, ज्याच्यामध्ये जल, जंगल आणि झाडं म्हणजे निसर्गाशी निगडीत असलेला हा समाज आज शिक्षणाच्या उद्देशाने सुद्धा खूप मोठं कामगिरी करत आहे. तर जे नवीन जे काही आदिवासी बांधव आहेत, जे शिक्षणाच्या भरोशावरती MPSC आणि UPSC मध्ये जाण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश काय देणार? नक्कीच, आता त्यांनी हे समानतेचं, आता हे जे तुम्ही आता बोललात त्याप्रमाणे समानतेचं आणि आदिवासी समाजानं एकत्र घेऊन आज जे 9 ऑगस्टचा साजरा करतात, अशाच प्रकारे यांनी शिक्षणापर्यंत पण प्रगती करावी हीच मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. ताई, काय म्हणाल, तुमचा संदेश काय? सर्वप्रथम सर्वांना जय जोहार, जय आदिवासी. आणि या आदिवासी दिनाच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देते. आणि खरोखर आज आदिवासी दिन हे जागतिक आदिवासी दिन, आणि या जागतिक आदिवासी दिनाच्या दिवशी मी आदिवासी असल्याने माझी संस्कृती जपण्याचा मी प्रयत्न करत असतो आणि तसाच माझा समाज सुद्धा तो करत असतो. आणि फक्त आजच्याच दिवशी नाही, ही संस्कृती असते, आमच्या कला असतील त्या पुढे जोपासण्याचा आणि पुढच्या पिढीला सुद्धा ही संस्कृती जपण्याचं धाडस. आणि हे त्यामुळे हा जागतिक आदिवासी दिन नक्कीच आम्ही पुढे चांगल्या रीतीने, आणि मग तसंच तुम्ही जसं बोललात की ज्याप्रमाणे जल, जंगल, जमीन ही तर आहेतच, परंतु त्यासोबतच ही आमची पिढी जी आहे हे शिक्षणाने सुद्धा खूप पुढे गेलेली आहे. आज प्रत्येकाला वाटते प्रत्येक घरामध्ये माझा अधिकारी झाला पाहिजे, आणि त्या उद्देशाने आमची पिढी ही आमच्या आदिवासी बांधव त्या उद्देशाने पुढे जात आहे. पिंपले मॅडम, मला एक सांगा की ज्या पद्धतीने आदिवासी समाजाने आतापर्यंत डोंगर, नाले, जमीन, झाडं जपण्याचं काम केलेलं आहे, परंतु आता पालघरमध्ये जे काही मोठमोठे विकासाची कामं होत आहेत त्यामध्ये मोठ्या संख्येने या ठिकाणी झाडांची वृक्षतोड होत आहे, डोंगर तोडत आहेत. त्याबद्दल येणाऱ्या भविष्यामध्ये पालघरमध्ये पर्यावरणाबद्दल विचार करून काय हानी होऊ शकतं, त्याबद्दल काय? पहिलं जय जवाहर, जय आदिवासी. आज माझ्याकडून आणि माझ्या शिक्षण परिवाराकडून आदिवासी जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते. मी सांगितल्याप्रमाणे आदिवासी समाज हा अनेक वर्षापासून म्हणजे काय शिक्षणापासून सगळ्या गोष्टीपासून वंचित आहे, पण त्यांना वंचित न ठेवता त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न सरकारने केलं पाहिजे. जे आपण कामं तर करणारच, सुधारणा तर होणारच, पण त्यांना कुठल्या गोष्टींची कमतरता न करता त्यांना पुढे नेण्याचं फक्त काम सरकारने केलं पाहिजे. कारण आहे ना, महाराष्ट्रामध्ये आपला पालघर जिल्हा हा आदिवासी जिल्हा आहे, आणि आदिवासी जिल्हा आदिवासी आहे तोपर्यंत आपण आपल्या संस्कृती किंवा आपल्या कुठल्याही गोष्टी जपून ठेवली गेली पाहिजे, एवढंच म्हणेन आणि त्यांना शुभेच्छा देते. नमस्कार. आज जागतिक आदिवासी दिन आणि 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहाने पूर्ण जगामध्ये साजरा केला जातो. आज आपण आलो आहोत पालघर या ठिकाणी. आपण पाहू शकतात की जागतिक आदिवासी दिनानिमित्त खूप सारे या ठिकाणी मूळ निवासी आदिवासी समाज एकत्र जमलेला आहे. काय म्हणाल, आज जागतिक आदिवासी दिन आहे, नक्की या दिनाचं महत्त्व काय? आज हा जागतिक आदिवासी दिन आहे, आणि हा दिवस आपल्या बिरसा मुंडांनी बलिदान दिलं होतं, अनेक क्रांतिकारांनी बलिदान दिलं होतं. त्या क्रांतिकारांना मी प्रथमतः नतमस्तक होतोय की आज त्यांच्यामुळे हा दिवस आम्हाला बघायला भेटला आहे. आणि खरंच खूप छान वाटतंय की दरवर्षी ह्या लुकमध्ये एक त्यांना वंदना दिल्यासारखं वाटतंय. आणि दरवर्षी मी हा लुक करतो, आदिवासी गेटअपमध्ये असतो, आणि ज्या नेत्यांनी क्रांतिकारकांनी आमच्यासाठी बलिदान दिलं म्हणून आज आम्ही सुखाचे दिवस भोगतोय. आणि खरंच आदिवासी हा म्हणजे आदिवासी मूल जमिनीचा रहिवासी आहे, आणि तो टिकला पाहिजे, टिकल्यानंतर तो जगलाही पाहिजे, त्याला प्रत्येक मूलभूत गरजा मिळाल्या पाहिजेत. त्याबद्दल खरंच खूप आभारी आहे तुमचा. मला एक सांगा की ज्या पद्धतीने पालघर जिल्ह्यामध्ये विकासच्या खाली जे जंगल, जमीन आणि जे काही झाडं तोडण्याचं मोठं काम चालू आहे, ज्याच्याने भविष्यामध्ये हा पालघरचा पर्यावरणावरती नक्कीच मोठा परिणाम होणार आहे. तर आदिवासी म्हटल्यानंतर या जंगलचा राजा म्हटलं जातं, जो या संस्कृतीला जोपासतो. मग या संपूर्ण येणाऱ्या विकासाकडे कशा पद्धतीने बघता? खरं तर जंगल हे वाचलं पाहिजे, कारण की अन्न, वस्त्र, निवारा
ह्या मूलभूत गरजा आहेत आणि त्याच्यानुसार खरं तर जंगलतोड झाली नाही पाहिजे आणि हे खूप चुकीचं आहे. कारण की कसं मूळ रहिवासी टिकला तर आपण शेतकरी अन्न पिकवणार आहे आणि खरं तर जंगलतोड झाली नाही पाहिजे ही मी प्रथमतः शासनाकडे मागणी मांडतोय की खरंच प्रशासनाने ह्याची दखल घेतली पाहिजे आणि जनजंगल हे वाचलं पाहिजे आणि ह्याचा आदिवासींचा पूर्ण पाठिंबा असणार आहे त्याला की जनजंगल आम्ही वाचवणार. त्याबद्दल खरंच खूप अभिमान आहे. आणि तसेच आता एक शेवटचा प्रश्न विचारतो की ज्या पद्धतीने आता आपल्या आदिवासी समाजाची खूप मोठी प्रगती होत चाललेली आहे, म्हणजे शिक्षण विभागामध्ये खूप मोठ्या पदावरती आपला समाज आता पुढे अग्रेसर होत असेल, तर काय म्हणाल जे नवीन मुलं जे MPSC UPSC तसेच देशाचा एक भविष्याचा विचार करून जे काही शिक्षण क्षेत्रामध्ये जात असेल त्यांच्यासाठी काय संदेश देणार? मी प्रथमतः त्यांच्यासाठी हा संदेश देईन की कोणतीही कला किंवा कोणतंही शिक्षण हे खूप छोटं नाही, हे आपल्या हिमतीने केलं पाहिजे. आणि खरं तर मी माझ्याबद्दलच एक तुम्हाला प्रेरणा देतो. मी एक आदिवासी विभागातून येतोय आणि खरं तर सर मी पुण्यामधून डान्समध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे आणि कोल्हापूरमधून मला लावणीच्या थ्रू बालगंधर्व पुरस्कार मिळाला आहे. पालघर जिल्ह्यामधून कालूराम काका यांनी मला आदिवासी पुरस्कार सुद्धा त्यांच्या हातातून दिला आहे. ह्याचं मी खूप भाग्य मानतोय. आणि खरं तर UP MPSC वाल्यांना माझं एकच म्हणणं आहे की अभ्यास करून खूप पुढे जा आणि आदिवासी विभागाचं नाव तुम्ही खूप पुढे करतात त्याबद्दल मी त्यांचा खूप ऋणी आहे आणि सर्व आदिवासींनी नाव कमावलं पाहिजे. नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं गेलं असेल की आदिवासी समाज हा मोठ्या संख्येने शिक्षणाच्या बाबतीमध्ये खूप मोठे अग्रेसर आहे आणि खऱ्या अर्थाने या देशातील डोंगर असतील, नाले असतील, जमीन असेल, जंगल असेल याला वाचवण्याचं काम करत असतो आणि ही जी संस्कृती आहे ती संस्कृती टिकवण्याचं काम करतो. खरंच या उद्देशाने जागतिक आदिवासी दिनाच्या आपली न्यूजच्या वतीने आपला खूप साऱ्या मंगलमय शुभेच्छा.